नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, मी मागील भागामध्ये भारतीय न्याय संहिता 223 मध्ये कम्युनिटी सर्व्हिस हा जो सेक्शन आहे हा कलम 4(1) मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आला असून कम्युनिटी सर्व्हिस मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शिक्षा असतील याचं थोडक्यात विश्लेषण केलं होतं आणि ते विश्लेषण करताना मी असं सांगितलं होतं, नमूद केलं होतं की भारतातील हायकोर्टाचे जे न्यायमूर्ती असतात ते जामीन मंजूर करताना आउट ऑफ द वे म्हणजे बेकायदेशीरपणे बुद्धीला न पटणारे असे आदेश पारित करीत असतात। आणि त्याचंच एक उदाहरण एक असं आहे, ही जी घटना आहे ही मध्य प्रदेशामधील आहे, ही आहे इंदोर बेंचची। तर सुरुवातीला त्या उज्जैन जिल्ह्यामध्ये राहणारी जी एक व्यक्ती असते ती आपल्या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाकडे अनाधिकाराने प्रवेश करते आणि प्रवेश करून तिथे जी राहणारी जी महिला असते तिचा तो हात धरतो आणि हात धरून तो तिचं विनयभंग करतो आणि विनयभंग केल्यानंतर साहजिकच त्याच्या विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान 452, 354A, 354, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल होतो। गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 महिन्यांनी का 3 महिन्यांनी त्या आरोपीचे वकील इंदोर बेंचकडे क्रिमिनल प्रोसिजर कोड 439 अन्वये रेग्युलर बेल मिळण्यासाठी, रेग्युलर जामीन मिळण्यासाठी अर्ज करतात। आणि जेव्हा तो अर्ज सुनावणीसाठी इंदोरच्या एकल खंडपीठापुढे येतो त्यावेळेस इंदोर हायकोर्टाचे न्यायमूर्ती दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून बेल मंजूर करतात। आता बेल मंजूर करताना ज्या अटी आणि शर्ती असतात त्या सर्व ठिकाणी सारख्या असतात, परंतु याच्या व्यतिरिक्त जी अट टाकली जाते ती अत्यंत कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन केलेली ऑर्डर आहे। आता ती ऑर्डर काय आहे, तो कोर्ट सांगतं की बाबा तुझा मी जामीन मंजूर करतो आहे, परंतु तू काय केलं पाहिजे, त्यामध्ये अट अशी टाकतात की पहिली अट अशी असते की बाबा तू जिने तक्रार केलेली आहे त्या तिच्या घरी जायचं। घरी कसं जायचं, तर तुझ्या पत्नीला बरोबर घ्यायचं आणि जाताना राखी बरोबर घ्यायची। राखी घेऊन तिला विनंती करायची की तू आता मला राखी बांध आणि राखी बांधल्यानंतर तिचा आशीर्वाद घ्यायचा। आशीर्वाद घेतल्यानंतर तिला प्रॉमिस करायचं की टू द बेस्ट ऑफ माय ॲबिलिटी आय विल प्रोटेक्ट यू। हे झालं। आणि जाताना जसा भाऊ बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो म्हणून तू तिला 11,000 रुपये द्यायचे। हे दिल्यानंतर तिचा जो लहान मुलगा आहे विशाल त्याला जाताना 5,000 रुपये किमतीचे कपडे आणि मिठाई न्यायची आणि या सर्व कार्यक्रमाचे फोटो घ्यायचे आणि फोटो घेऊन तू त्या वकिलांनी त्या संबंधित जे हायकोर्टाचे रजिस्ट्रार आहे, प्रबंधक आहे, त्यांच्याकडे द्यायचे आणि त्याची पावती घ्यायची, रिसीट घ्यायची, ती त्यांच्याकडे द्यायची आणि एवढं सगळं कंप्लायन्स झाल्यानंतर त्याची निर्दोष म्हणजे त्याला जामीन त्याचा मंजूर होईल, त्याला जेल बाहेर काढलं जाईल। आता ही जेव्हा ऑर्डर त्या तक्रारदार बाईला समजते, त्याच्या कुटुंबियांना समजते, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती म्हणते, अरे ज्यांनी माझ्या विरुद्ध विनयभंग केला त्याच मनुष्याला माझ्या घरी येऊन राखी बांधायला सांगणं, तर त्यांना थोडासा मानसिक त्रास होतो आणि त्यामुळे ती जी बाई आहे ती बाई तक्रारदार ही अपर्णा भट्ट तिचं नाव आहे, ती इंदोर बेंचकडे SLP क्रिमिनल दाखल करते। तर त्या केसचं नाव आहे अपर्णा भट्ट विरुद्ध मध्य प्रदेश, क्रिमिनल ॲप्लिकेशन नंबर 329/21 आणि ती जस्टिस खानविलकर आणि रवींद्र भट यांच्यासमोर जेव्हा सुनावणीसाठी येते त्यावेळेस
आणि त्याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त ती कंप्लेंट करतेच, त्याच्या व्यतिरिक्त तिथल्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्या पण त्याच्यामध्ये जॉईन होतात आणि त्या हायकोर्टाला असं सबमिशन करतात की साहेब अशा प्रकारचा जर आदेश पारित झाला तर एक चुकीचा एक पायंडा पडेल आणि एक चुकीचं मेसेज हा समाजामध्ये, चुकीचा संदेश हा समाजात दिला जाईल. त्यामुळे अशा प्रकारचा आदेश करण्यापासून आपण भारतातील सर्व जे आपल्या अखत्यारीत असलेले सर्व उच्च न्यायालय आहे त्यांना प्रतिबंध करणं हे गरजेचं आहे. तसंच त्यांनी युक्तिवाद करताना असे म्हणले की पोक्सो अंतर्गत म्हणजे लहान मुलांचे जे संरक्षणाविषयी कायदे लहान मुलांचे त्याच्या बाबतीत सुद्धा जामीन मंजूर करताना काही वेळा तू तिच्याशी लग्न करशील की नाही अशा प्रकारचे करारनामे पण केले जातात त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आणि दुसरं असं म्हटलं की साहेब आरोपीला फिर्यादीच्या घरी जाणं ही गोष्ट अत्यंत क्लेशदायक आहे, ही गोष्ट बुद्धीला न पटणारी आहे असा तो युक्तिवाद केला जातो. अटॉर्नी जनरल असतं त्यांचं पण सबमिशन विचारात घेतलं जातं. ते अटॉर्नी जनरल असं सांगतात, सबमिशन करतात की साहेब याच्यामध्ये आपण गाईडलाईन काहीतरी फ्रेम कराव्या. कारण संवेदनशील महिलांच्या बाबतीमध्ये जे कायदे म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये एखादा काही प्रसंग घडला किंवा काही तक्रारी आल्या तर हे जे मॅटर हे सेन्सिटिव्ह मॅटर, अत्यंत संवेदनशील मॅटर असतं. तर अशा मॅटरमध्ये जजेस लोकांनी अत्यंत काळजीपूर्वक रिस्पॉन्सिबल जज म्हणून ऑर्डर करताना गांभीर्याने विचार करावा. आणि त्यांचं म्हणणं आहे की राष्ट्रीय स्तरावरती आणि राज्य स्तरावरती ज्या काही कायदेविषयक प्रशिक्षण जजेसना देणाऱ्या संस्था आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देण्यात यावं की जेणेकरून चांगले जजेस तयार होतील. आणि त्यांचं म्हणणं असं पडलं की काही वेळा जजेस स्टिरियोटाइप ऑर्डर करतात, म्हणजे एखादी मागची ऑर्डर असते ती काहीतरी नाव बदलून हे करून स्टेनो घालतात की तू अशी अर्ज करून टाक. तर त्यांचं असं म्हणणं पडलं की तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं ऍप्लिकेशन ऑफ माइंड महत्वाचं आहे. यू विल हॅव टू अप्लाय युअर ओन माइंड्स व्हाईल डिसाइडिंग द मेरिट्स. स्टिरियोटाइप ऑर्डर करता कामा नये. आणि मग त्यांनी शेवटी त्यांनी सांगितलं की ही जी इंदोर बेंचने केलेली जी ऑर्डर आहे त्यातला जो पोर्शन आहे बेल दिल्या काय आम्हाला त्याच्याबद्दल वी आर नो ऑब्जेक्शन, परंतु त्यांनी ही जी अट टाकलेली आहे ही याच्यातून या ऑर्डरमधून डिलीट करण्यात यावी आणि खालच्या कोर्टाचा आदेश जो आहे तो रद्द करण्यात यावा. हा सर्व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट खालची जी ऑर्डर आहे ही रद्द करते आणि रद्द करून ती जी अट आणि शर्त आहे ते ऑर्डरमधून ते डिलीट करण्याचा ते हुकूम करते. आणि त्या प्रकारे सर्वोच्च न्यायालय डायरेक्शन देतात की यापुढे जजेसनी कुठल्या प्रकारच्या ऑर्डर करताना तुम्ही कॉशियस राहिलं पाहिजे. असे अनेक जजेस ऑर्डर करतात. आता नुकतीच एक परवा माझ्या मते आज तारीख काहीतरी 28 आहे, 25 जुलैला एक आता सर्वोच्च न्यायालयामध्ये एक अशीच बेल संदर्भात केस झाली. तर त्यांनी असं म्हटलं कोर्ट मस्ट नॉट ऍक्ट ॲज अ रिकव्हरी एजंट फॉर रिलॅक्सेशन ऑफ द ड्यूज व्हाईल डिसाइडिंग बेल ऍप्लिकेशन. ही जी केस आहे दीपशंकर दत्ता आणि ही सिंग गुप्ता विरुद्ध स्टेट ऑफ बिहार या नावाची केस आहे. 420, 468, 471. त्यांचं म्हणणं पडलं हे इट इज अ मॅटर ऑफ सिव्हिल नेचर. ही आता परवा घडलेली घटना आहे बिहारमधले जे सांगतात की तुम्ही असं करा, ही किती 1 कोटी आहे ना त्यापैकी तुम्ही 25 लाख भरा अगोदर आणि तर 25 लाख भरलं तुम्हाला अटक होणार नाही. म्हणजे कोर्टाचं म्हणणं यू आर नॉट ऍक्टिंग एज अ रिकव्हरी एजंट. म्हणून ते खालचा जो आदेश आहे तो रद्द करतात. म्हणजे सूचना देऊनही काही उपयोग होत नाही. मित्रांनो, मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.